आज आपल्या सर्वांना माहित आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सर्व धर्मीय असा न जात पे न बात पे न धर्म पे परंतु अन्याय के खिलाफ लड़ने के लिए आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत। खरं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य राहिलंय की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे। आपण पाहिलं की काल कथित संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या झाली, माणुसकीला काही लावणारा प्रकरण आहे आणि ते पण महाराष्ट्रासारख्या संतांच्या भूमीमध्ये। या इथं अशा पद्धतीने जर होणार असेल तर हा देश कुठं नेऊन ठेवलाय हा माझा ना प्रश्न आहे। त्याचबरोबर आमचे या इथे आपण पाहिलं की पोलीस कस्टडीमध्ये सुद्धा अत्यंत घृणास्पद पद्धतीने मारहाण करून एक आंबेडकरी चळवळीचा लढाऊ सैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा हत्या केली जाते आणि दुर्दैवाने या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री विधानसभेमध्ये अत्यंत मला खरंच कळत नाही की असा माणूस कशा पद्धतीने बोलू शकतो। सोमनाथ सूर्यवंशीचे फोटो पाहिले, असं एकही शरीरावरती म्हणजे अंगावरती असं एकही जागा नाही की जिथे काळा निळ पडलं नाही, तरी मुख्यमंत्री म्हणतो की ते आधीच मारहाण झाली होती आणि ते आजारी होत्यामुळे वारले। शहीद हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। अरे तुम्हाला सत्तेचा एवढा माज आलाय का हा माझा प्रश्न आहे। कारण या पद्धतीनं खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्या विधानसभेमध्ये भाष्य करणं म्हणजे अत्यंत निर्लज्जपणाचा कळस आहे असं मी समजतो। त्यामुळं जो पीआय घोरबाड अशोक घोरबाड आहे, ज्याने भीमा कोरेगाव इतिहासला आंबेडकरी जनतेवरती अत्याचार केला, त्याच पद्धतीनं नांदेडमध्ये त्याची पोस्टिंग असताना एका आंबेडकरी भीमा युवकाची हत्या करण्यात आली आणि आज या परभणीमध्ये सुद्धा अशा पद्धती केलंय। मला आश्चर्य वाटतं नव्हे तर या सरकारचं काय करायचं हे समजत आहे। अरे या अशा माणसाला अजूनही निलंबित ताबडतोब टर्मिनेट केला पाहिजे होतं आणि त्याच्यावर 302 कलम लागू केला पाहिजे होतं, परंतु अजूनही अशा पद्धतीचा गुन्हा या अशोक घोरबाड विरुद्ध या सरकारने दाखल केला नाही, शर्मेची गोष्ट आहे। आणि त्यामुळं या सरकारला आमचं मागणं आहे की या दोन्ही प्रकरणाची हायकोर्टातल्या सिटिंग जज मार्फत या दोन्ही प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे। आज सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी जे रिटायर्ड जज दिलेले आहेत, ज्याची चौकशी करणार आहेत, ते बीजेपीचे कार्यकर्ते आहेत असं आमचा आरोप आहे। आणि त्यामुळं अशा माणसाकडून शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळण्याची कुठल्याही प्रकारची म्हणजे बिलकुल कोणालाही या आंबेडकरी समाजाला नाही, अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांना यावरती विश्वास बसत नाही आहे। त्याच पद्धतीनं या इथं संतोष देशमुखजी ज्यांना अत्यंत निर्घुण पद्धतीनं अत्यंत हाल करून मारण्यात आलं, त्याच्याबद्दल एसआयटी नेमली, पहिली एसआयटी नेमली स्थानिक पोलिसांची, त्यानंतर नेमली दुसरी एसआयटी नेमली, त्याच्यामध्ये सुद्धा यांचीच माणसं। म्हणून आमच्या पुढे म्हणणं आहे की या महाराष्ट्रातल्या औरंगाबाद बेंच असेल किंवा मुंबई बेंच असेल त्याच्यामध्ये सिटिंग असणारे जज यांच्या मार्फतच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे। आणि त्याच्या पलीकडे जाऊन आमचं असं म्हणणं आहे की मला माहिती आहे की बीड मध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये तणाव आहे। आज प्रति मोर्चे काढण्याचं राजकारण या बीड मध्ये चालू आहे, तेव्हा
हे सर्व थांबलं पाहिजे. लोकांवरती दबाव येतात आणि त्यामुळे या सर्व प्रकरणाची फास्ट ट्रॅक न्यायालयीन चौकशी ही औरंगाबाद शहरामध्ये झाली पाहिजे, बीड आणि परभणीमध्ये झाली नाही पाहिजे. कारण तिकडे असणाऱ्या जे कोणी साक्षीदार असतील त्यांच्यावरती प्रेशर आलं जाईल, त्यांच्यावरती धमक्या आल्या जातील आणि त्यामुळं न्याय मिळणार नाही. त्यामुळं या दोन्ही प्रकरण हे छत्रपती संभाजी नगर येथेच चालवले पाहिजेत, ही आमची मागणी आहे. त्याचबरोबर या दोन्ही कुटुंबाला खरं म्हणजे त्यांच्या कुटुंबामधला हा करता माणूस गेलाय. मी संतोष देशमुखांच्या घरी त्या दिवशी जाऊन आलो. अत्यंत त्यांच्या आईचं म्हणणं होतं माझ्या मुलाला कुठच्याही परिस्थितीत न्याय द्या. मी त्यांना शब्द दिलेला आहे की आंबेडकरी समाज हा न्याय दिल्याशिवाय संतोष देशमुखांना गप्प बसणार नाही, काही झालं तरी गप्प बसणार नाही. आणि माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे की ते धर्म जात बघण्यापेक्षा आज माणुसकीला काही न फसणारी जी काही या देशामध्ये ही हत्याकांड होत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राचा सुरक्षित झालेला आहे. आज मुंबई सुद्धा कोणी सुरक्षित नाही. आमदाराचा खून होतो. काल परवा त्या सैफ अली खानच्या घरामध्ये लोक घुसतात, त्याला जबर जखमी केलं जातं. अरे या महाराष्ट्रामध्ये मग सुरक्षित कोण आहे हा प्रश्न इथे पडतोय. आणि म्हणून या इथं खऱ्या अर्थानं आज राजकारण म्हणून नव्हे तर या संपूर्ण महाराष्ट्राला कंट्रोल करण्यासाठी वेगळा गृहमंत्री असणं ही काळाची गरज आहे असं मी समजतो. जेणेकरून पूर्ण वेळ या संपूर्ण होम डिपार्टमेंट सांभाळणारा माणूस पाहिजे, जेणेकरून हे असले प्रकरण होणार नाहीत. आज जेव्हा परभणीमध्ये आंबेडकरी समाजाने मोर्चा काढला त्यानंतर रात्रीच्या वेळी आंबेडकरी समाजाच्या घरामध्ये जाऊन कॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं, जणू काही ते दहशतवादी आहेत. अरे मग या इथं बीड मध्ये अशा पद्धतीने कॉम्बिंग ऑपरेशन का नाही झालं? आरोपींना अशा पद्धती का नाही पकडण्यात आलं? हा आमचा सवाल आहे. त्यामुळं हे जे चाललेलं आहे की तुमच्याकडचा माणूस म्हणतो किती वाईट असो, किती चोर लफंगा असो तो चांगला, आणि विरोधकांमध्ये असेल त्याने छोटासा गुन्हा केला तरी त्याला त्याच्या विरुद्ध एफआयआर करा, त्याला जेलमध्ये टाका. हे ज्या पद्धतीने चाललेलं आहे ते कुठेतरी थांबवलं पाहिजे. आणि यासाठी सरकारला मला आव्हान आहे की आज महाराष्ट्रामध्ये प्रचंड असंतोष आहे. आज एवढ्या उन्हामध्ये प्रचंड लोक चालत आलेली आहेत आणि या असंतोषाचा उद्रेक होऊ देऊ नका. या देशामध्ये लोकशाही आहे, लोकांच्या लोकमताचा आदर करायला शिका. आणि ज्या पद्धतीनं हे जे तुम्ही दोन्ही हत्याकांड आज हाताळत आहेत त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड असा असंतोष निर्माण झालेला आहे. आणि त्या असंतोषाचा उद्रेक झाला तर तुमचं मेजॉरिटी करणारं सरकार कुठे गडप होईल कळणार नाही. आणि त्यामुळं वेळी जागे व्हा हे मी सरकारला इथे सांगू इच्छितो. आणि या इथे परत एकदा पूर्ण आंबेडकरी समाजातर्फे संतोष देशमुख आणि त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी यांना मी भावपूर्ण आदरांजली आणि श्रद्धांजली वाहतो. आणि त्याला सांगतो की तुमच्या दोघांचाही त्याग ही महाराष्ट्रातली जनता विसरणार नाही एवढं सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.